माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। फायनान्स कंपनीकडून सातत्याने पैशासाठी होत असलेल्या तगदाला कंटाळून एका 39 वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली। नागेश सुरेश अंटद, वय वर्ष 39, राहणारा घर नंबर 833, शरीरमठ राठी कारखाना सोलापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून मंगळवार 3 जून रोजी मध्यरात्री 10:30 वाजल्या सुमारास रेल्वे डाऊन लाईन किलोमीटर 457/25च्या जवळ हात कट झालेल्या स्थितीत एक तरुण पडलेला असल्याने पोलिसांना कळविण्यात आले। रेल्वे प्रशासनाकडून माहिती प्राप्त होताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर रेल्वे रुळावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तरुणास उपचारासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल RN मनोहर यांनी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। घटनेची माहिती मिळताच अंटद कुटुंबातील नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गुरुवारी सकाळी धाव घेतली। 2 नंतर शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। सायंकाळी उशिरा नागेश अंटद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। नागेश हा टोपी शिवणकाम करण्यात व्यावसायिक होता। त्याची घरची परिस्थिती सर्वसाधारण होती। या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यामध्ये झाली असून पुढील तपास पोलीस हे वेगाने करीत आहेत। मित्राच्या कर्जाप्रकरणी जामीनदार झाले होते। मित्राने कर्जाचे हप्ते भरले नाहीत, त्यामुळे फायनान्स कंपनीकडून पैशांसाठी नागेश यांच्याकडे सातत्याने तगादा लावला जात होता। याच त्रासाला कंटाळले होते, मानसिक संतुलन बिघडले होते, त्यातूनच त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नातेवाईकांनी व्यक्त केली। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।